Students, in the previous video we have studied the dihybrid cross and monohybrid cross and dihybrid cross. In that we have studied what is meant by the monohybrid cross and the dihybrid cross. Okay, now with the help of these crosses, Mendel's have given three postulates. Postulates means that is it has means the Mendel's have given law of inheritance. Okay, so on the basis of monohybrid and dihybrid cross, okay, म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस याच्या बेसिसवर मेंडलनी लॉ ऑफ इनहेरिटन्स सांगितलेले आहेत. ओके, तर हे जे लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे हे त्यांनी कशाच्या बेसिसवर सांगितले, जे त्यांनी हायब्रिडायझेशनच्या ज्या टेक्निक्स केल्या, मोनोहायब्रिड क्रॉस केला आणि त्याच्यानंतर डायहायब्रिड क्रॉस केला, हे दोन्ही जेव्हा क्रॉसेस केले त्यांनी, तर त्याच्या बेसिसवर त्यांनी हे तीन लॉज सांगितले आहे. दे आर कॉल्ड ॲज अ मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. तर त्यांनाच काय म्हटलं जातं, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि हे तीन लॉ आहेत. ओके, तर त्याच्यातला पहिला जो लॉ आहे इट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, तर या पहिल्याच याला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ डॉमिनन्स म्हटलं जातं. तर लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय सांगितलं आहे की when two homozygous individuals with one or more sets of contrasting characters are crossed, the alleles that appear in F1 are dominant and those do not appear in F1 are recessive. ओके, तर आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे की मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला काय दिसतं की दोन आपण काय घेतो, प्युअर जे पॅरेंट्स घेतो, म्हणजे एक प्युअर डॉमिनंट आणि एक प्युअर रेसेसिव्ह हॅव्हिंग द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ते काय केलं जातं, त्यांचं क्रॉसेस केलं जातं. आणि जे अलिल्स म्हणजेच काय, कॅरेक्टर, जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये आपल्याला दिसतं त्या कॅरेक्टरला काय म्हणतो आपण, डॉमिनंट म्हणतो. आणि जे अपियर होत नाही F1 जनरेशनमध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हटलं जातं. ओके, नाउ दिस इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, इट इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. तर लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये काय सांगितलं आहे की ज्यावेळेस आपण दोन होमोलॉगस इंडिव्हिज्युअल घेतले, त्यांचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतले, ते क्रॉस केले. ओके, क्रॉस केले म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, म्हणजे एक प्युअर डॉमिनंट आहे आणि एक प्युअर रेसेसिव्ह आहे. तर अशाच्या नंतर ज्यावेळेस F1 जनरेशन येते, तर F1 जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर अपियर होतं किंवा अलील जे अपियर होतं त्या अलीलला काय म्हटलं जातं, डॉमिनंट म्हटलं जातं. आणि जे अपियर होत नाही F1 जनरेशनमध्ये त्याला काय म्हटलं जातं, रेसेसिव्ह म्हटलं जातं. ओके, जसं की एक्झाम्पल आपण मागच्याच याच्यात पाहिलं, दॅट इज द मोनोहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये एक्झाम्पल आपण घेतलं होतं प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फचं. ओके, तर फिनोटाइप ऑफ द पॅरेंट्स कसं आहे, प्युअर टॉल आहे आणि प्युअर डॉर्फ आहे. ओके, तर जिनोटाइप कसं आहे त्यांचा, कॅपिटल टी आणि प्युअर डॉर्फचा स्मॉल टी. ओके, त्याच्यानंतर यांचे गमिट्स काय येतील, एकाच प्रकारचे गमिट येतील, दॅट इज द कॅपिटल टी आणि याचा स्मॉल टी. त्याच्यानंतर यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर काय दिसेल आपल्याला, F1 जनरेशनमध्ये हायब्रिड टॉल आपल्याला आलेला दिसेल. हायब्रिड टॉल दिसेल म्हणजे काय की एक जो अलील आहे तो काय आहे, डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह आहे. तर जे कॅरेक्टर ज्यांनी किंवा जे अलील इथे काय झालेलं आहे, F1 जनरेशनमध्ये अपियर झाले आहे. तर आता कोणतं अपियर झालेलं आहे या एक्झाम्पलमध्ये की टॉलनेस जो आहे तो इथे अपियर झालेला आहे. तर यालाच काय म्हणू आपण, डॉमिनंट कॅरेक्टर म्हणू. आणि जो डॉर्फनेस आहे तो F1 जनरेशनमध्ये आलेला नाही आहे, म्हणजेच काय, तर त्याला काय म्हणू आपण, दॅट इज द रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणू. ओके, तर या क्रॉसमध्ये काय दिसतं आपल्याला की प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फच्या पी प्लांटमध्ये की जे ओनली टॉल जे कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस झालेलं आहे F1 जनरेशनमध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यात काय सांगितलं आहे की हे जे पी प्लांट आहे हा टॉलनेस काय आहे, हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, वाईल जे डॉर्फनेस आहे हे काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. तर जी टॉलनेस आहे F1 तर F1 जनरेशनमध्ये काय दिसत आहे आपल्याला की जे पी प्लांटमध्ये जे टॉलनेस आलेला आहे, ओके, हे काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि जे डॉर्फनेस आहे ते काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आता जे F1 जनरेशनमध्ये हा जो टॉलनेस आलेला आहे हा जिनोटाइपनी कसा दाखवलेला आहे,
कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, तर मग याच्यामधला जो कॅपिटल टी आहे, हा पहा, हा कॅपिटल टी आहे, याला काय म्हणू, हा अलील कोणता आहे, डॉमिनंट अलील म्हणू आपण त्याला. ओके, तर याला काय म्हटलं जाईल, डॉमिनंट अलील म्हटलं जाईल कॅपिटल टीला, कारण की F1 जनरेशन मध्ये काय दाखवलेलं आहे, टॉलनेस दाखवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो स्मॉल टी आहे तो काय आहे, रेसेसिव्ह अलील आहे. ओके, तो हा 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 जो रेसेसिव्ह अलील आहे हा काय झालेला आहे, सप्रेस झालेला आहे. त्याचं फिनोटिपिक जे आहे ते सप्रेस झालेलं आहे, कारण की डॉर्फनेस इथे दिसत नाही आपल्याला. काय दिसत आहे, फक्त टॉलनेस दिसत आहे फिनोटिपिकली, पण जिनोटिपिकली आपल्याला काय दिसत आहे, हा रेसेसिव्ह जो टी आहे. ओके, जो स्मॉल टी आहे, जो रेसेसिव्ह टी आहे तो सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे, पण त्याच्यावर तो सप्रेस कोणामुळे झालेला आहे, तर हा जो डॉमिनंट अलील आहे कॅपिटल टी, डॉमिनंट अलील कोणता आहे, हा कॅपिटल टी आहे, हा डॉमिनंट झालेला आहे या रेसेसिव्ह स्मॉल टी वर. म्हणूनच F1 जनरेशन मध्ये जो आहे, जे टॉलनेस हे काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे, आणि जे डॉर्फनेस आहे हे काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणजेच काय की जो मेंडलनी पहिला जो लॉ सांगितला आहे, दॅट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे काय की इथे काय होत आहे की डॉमिनंट काय करत आहे, जो F1 जनरेशन मध्ये शो करत आहे. ओके, आणि जो शो करत नाही F1 जनरेशन मध्ये त्या कॅरेक्टरला किंवा त्या अलीलला काय म्हटलेलं आहे, रेसेसिव्ह म्हटलेलं आहे. ओके, तर टॉलनेस F1 जनरेशन मध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून हा टॉलनेस जो आहे हा काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि जो डॉर्फनेस आपल्याला F1 जनरेशन मध्ये दिसत नाही, म्हणून हा जो डॉर्फनेस आहे हे काय आहे, एक रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे किंवा रेसेसिव्ह अलील आहे. तर याच्याबद्दल म्हणायचं झालं तर टॉल काय आहे, एक रेसेसिव्ह अलील आहे, आणि डॉर्फ काय आहे, इट इज द टॉल हा काय आहे, डॉमिनंट अलील आहे, आणि जो डॉर्फ आहे तो काय आहे, रेसेसिव्ह अलील आहे. नाउ दिस इज ऑल अबाउट द लॉ ऑफ डॉमिनन्स. यालाच काय म्हटलं जातं, लॉ ऑफ डॉमिनन्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज द लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन लाच म्हटलं जातं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स हा काय सेकंड लॉ आहे, जो मेंडलनी सांगितला आहे ऑन द बेसिस ऑफ मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉस. तर लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये काय सांगितलं आहे, व्हेन हायब्रिड फॉर्म्स gametes their alleles segregate from each other enter in a different gametes. तर ज्यावेळेस हायब्रिडचं फॉर्मेशन होतं त्याच्यानंतर जे गमेट्स असतात त्याच्यामधले जे अलील्स असतात ते सेग्रिगेट होतात फ्रॉम इच अदर. म्हणजे सेग्रिगेट म्हणजे काय, ते वेगवेगळे होतात आणि डिफरंट गमेट्समध्ये ते एंटर करतात. तर यालाच काय म्हटलं जातं, लॉ ऑफ सेग्रिगेशन सुद्धा म्हटलं जातं. तर यालाच आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स सुद्धा म्हटलं जातं. याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स का म्हटलं जातं, किंवा जेव्हा एका डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये दोन फॅक्टर्स असतात, जे काय असतात एका ट्रेटसाठी असतात. ओके, प्रत्येक कॅरेक्टरसाठी किंवा ट्रेटसाठी दोन फॅक्टर्स असतात डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये. आता हे जे डिप्लॉइड सेल्स असतात, हे जे फॅक्टर्स आहेत हे काय होतात, सेग्रिगेट होतात ज्यावेळेस गमेटचं फॉर्मेशन होतं. म्हणजे ज्यावेळेस गमेटचं फॉर्मेशन होतं ते सेग्रिगेट होतात एकमेकांपासून. ओके, आता हे जे दोन अलील्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दिसतात, ते कधीही मिक्स होत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये काही अल्टर होत नाहीत किंवा ते डायल्यूट सुद्धा होत नाहीत एकमेकांमध्ये. आणि हे जे गमेट्स आहेत ते कसे असतात, प्युअर असतात फॉर द कॅरेक्टर विच दे कॅरी. आणि जे कॅरेक्टर त्यांच्यासाठी आहे त्या कॅरेक्टरसाठी ते प्युअर असतात. म्हणजे दोन जे गमेट्स आहेत, आता हे पहा, हे दोन जे गमेट्स आहेत हे कधीही एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही, त्यांचं डायल्यूशन होणार नाही, असं आपल्याला इथे दिसून येतं डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मध्ये. आता हे जे गमेट आहे ते एक तर डॉमिनंट असतील किंवा रेसेसिव्ह असतील, पण दोनही असू शकत नाही. ओके, हे जे गमेट्स आहेत, ओके, हे जे गमेट्स आहेत हे काय असतील, एक तर डॉमिनंट असेल एक तर रेसेसिव्ह असेल, पण दोन्ही ते असू शकत नाही. म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, या लॉला म्हटलं जातं, दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स. ओके, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स, कारण की हे गमेट्स कधीही एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, डायल्यूट होत नाहीत किंवा अल्टर सुद्धा होत नाहीत. ते फक्त प्युअर राहतात त्यांच्यासाठी. म्हणजेच काय, एक
एक अलील कशासाठी असेल, एक गमेट डॉमिनंटसाठी असेल आणि एक गमेट रेसेसिव्हसाठीच असेल. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला मिक्सिंग झालेलं दिसत नाही, म्हणूनच या लॉला काय म्हटलं जातं, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स. तर याचं एक्झाम्पल आहे, आपण पाहूया की फिनोटाइप ऑफ अ पॅरेंट दॅट इज द पर्पल फ्लावर क्रॉस विथ द व्हाईट फ्लावर. तर पर्पल फ्लावर काय आहे, दोन प्युअर घेतलेले आहेत, आपण प्युअर पॅरेंट्स घेतलेले आहे. एका पी प्लांटमध्ये काय आहे, पर्पल कलरचं फ्लावर आहे आणि एक काय आहे, व्हाईट कलरचं फ्लावर आहे. ओके, तर याचं जीनोटाइप काय आहे, पर्पल काय आहे, कॅपिटल पी आणि व्हाईट फ्लावरचं दॅट इज द स्मॉल पी. त्याच्यानंतर इथे गमेट्स कसा झाला आहे, एक टाईपचाच गमेट फॉर्म झालेला आहे दॅट इज द कॅपिटल पी आणि स्मॉल पी. ओके, तर इथे आपल्याला दिसत आहे का की कोणताही इथे एका प्रकारचं गमेट फॉर्मेशन झाल्यानंतर इथे गमेटचं कुठे मिक्सिंग झालंय का, तर नाही. तर इथे एकच गमेट, इथे हा एका प्रकारचा गमेट इथे फॉर्म होईल आणि हा एका प्रकारचा इथे गमेट फॉर्म होईल. ओके, त्याच्यानंतर इथे F1 जनरेशनमध्ये आपल्याला हायब्रिड दिसेल, जे काय आहे पर्पल फ्लावरचं दिसेल, कारण की जो हा जो आहे, हा जो अलील आहे तो काय आहे, डॉमिनंट आहे. ओके, पर्पलचा जो अलील आहे तो काय आहे, डॉमिनंट आहे विथ द व्हाईट फ्लावरवर. ओके, म्हणून इथे जरी कॅपिटल पी आणि स्मॉल पी असेल तरी पण हा कॅपिटल पी असल्यामुळे इथे हा काय आहे, डॉमिनंट असल्यामुळे आपल्याला फिनोटिपिकली काय दिसेल, तो पर्पल फ्लावरचा कलर दिसेल. ओके, त्याच्यानंतर सेल्फिंग होईल. ओके, सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे हे जे याचं हायब्रिड तयार झालेलं आहे याच्यासोबतच यांनी सेल्फिंग म्हणजे क्रॉस केलेला आहे. तर याच्यानंतर सुद्धा आपल्याला काय दिसतील की टू टाईप्सचे गमेट इथे फॉर्मेशन झालेलं दिसेल. ओके, की दोन टाईप्सचे गमेट हे फॉर्म झालेले आपल्याला इथे दिसतील, कॅपिटल पी स्मॉल पी, कॅपिटल पी स्मॉल पी. म्हणजे एक पी काय आहे, डॉमिनंट आहे आणि एक रेसेसिव्ह अलील आपल्याला इथे दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला F2 जनरेशनमध्ये दिसेल मेल गमेट्स आणि फिमेल गमेट्स. तर कॅपिटल पी सोबत होईल कॉम्बिनेशन, तर हा काय दिसेल, दॅट इज द डॉमिनंट पर्पल कलर दिसेल. ओके, आणि अलील सुद्धा काय राहतील, हे डॉमिनंट दोन्ही राहतील. त्याच्यानंतर हा कॅपिटल पी स्मॉल पी सोबत कॉम्बाईन होईल आणि काय दिसेल, आपल्याला पर्पल कलरचंच फ्लावर दिसेल, पण इथे काय राहील, हायब्रिड राहील. त्याच्यानंतर हा पी याच्यासोबत येईल, दॅट इज द एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह, दॅट इज द, पण इथे डॉमिनंट असल्यामुळे पर्पल फ्लावरचा फ्लावर दिसेल. ओके, त्याच्यानंतर हा रेसेसिव्ह पी आणि हा रेसेसिव्ह पी म्हणून म्हणजे दोन्ही रेसेसिव्ह घेऊन इथे काय दिसेल, आपल्याला व्हाईट कलरचा फ्लावर इथे आपल्याला आलेला दिसेल. ओके, तर हा जो आता याच्यानंतर फिनोटिपिक रेशो कसा दिसेल, आपल्याला फिनोटिपिकली कसे दिसतील, तीन प्लांट्स जे तीन इंडिव्हिज्युअल्स आहेत ते कसे दिसतील, पर्पल कलरचे फ्लावर आलेले दिसेल आणि एक कसा दिसेल, व्हाईट कलरचा फ्लावर आलेला दिसेल. ओके, तर हे जे तीन कलरचे आलेले आहेत ह्या काय आहे, फिनोटिपिक आहे आणि एकच फक्त व्हाईट कलरचं दिसेल. ओके, पण जिनोटिपिकली म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं ते काय झालेलं आहे, 1:2:1. म्हणजे 1 कसं आहे, प्युअर डॉमिनंट आहे, 2 काय आहेत, हायब्रिड आहेत आणि एक काय आहे, रेसेसिव्ह आहे पूर्णतः. तर असं आपल्याला जिनोटिपिक रेशो दिसेल, पाहायला मिळेल. ओके, तर हे जे लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे इथे आपल्याला, तर हे कॅरेक्टर काय आहे, कंट्रोल करत आहे, फॅक्टर्स कंट्रोल करत आहे आणि त्यांचे जे त्यांच्यामध्ये जे फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते, पेअर्स आलेले आपल्याला तिथे दिसेल. ओके, फक्त जे डॉमिनंट फॅक्टर आहे ते आपल्याला F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस झालेलं दिसेल आणि हे जे गमेट्स आहेत त्यांचं सेग्रिगेशन आपल्याला इथे झालेलं दिसत आहे. इथे कोणतंही गमेट्सचं कोणताही डॉमिनंट गमेट रेसेसिव्ह सोबत काय झालेलं आहे, मिक्स झालेला आपल्याला तिथे दिसत नाही आहे. ओके, हे गमेट वेगवेगळे आपल्याला इथे आलेले दिसत आहे. पहिल्यांदा सुद्धा F1 जनरेशनच्या आधी आणि F2 जनरेशनच्या आधी सुद्धा हे गमेट्स काय झालेले आहेत, वेगवेगळे आलेले आपल्याला इथे दिसत आहे. नाव दिस इज द लॉ ऑफ सेग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स. थँक्यू.